मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवला आहे, तर कोणीही मनावर घेऊ नका, मजा घ्या. चला. काय रे, फारसा टेन्शन मध्ये आहेस? काय काय झालं रे? अरे काय सांगू यार, कालच्या पेपरात नापास होऊन मी यार. कशा रे खटण्या? अरे काय सांगू यार, काही लिहिलाच नाही. अरे गधड्या, तर मग लिहायचा ना. अरे लिहितो रे, पण चारही बाजूनी आख्या पोरग्याच होत्या. इकडून पोरगी, पुढाहून पोरगी, मागून पण पोरगी, सगळे बाजूनी पोरग्याच होत्या. तर कसा लिहिशील? अरे पोरग्या, काय तुला काय खाते येड्या? पेपर तर लिहायचा ना, तुझ्यात तुला लिहायचा पेपर. अरे पण कॉफ्या कशा काढशील? कॉफ्या सेंटर मध्ये ठेवेल ना येड्या. आणि तुला तर माहित, आपले काय अभ्यास करेल होता ना रे, अख्खा वरीस उसाठ राहिले असा. तर तुझ्या कॉफ्या सेंटर मध्ये ठेवेल, तर काढायला तुला लाज वाटली असा, त्याच्यामुळं. मग पोरगेने विचारायचा ना, काही असा येत नाही ते. अरे विचार तू रे, पण त्या कॉफ्या करायला व्यस्त होत्या त्या. काय इकडून कॉफ्या काढतील, तिकडून कॉफ्या काढतील बाबा. तू समजा? नाही, तू समजा नाही. आणि तुला खरी गोष्ट म्हणजे सांगू, अरे थोड्या पण लाजत नाही येड्या. अरे आपल्याने तरी कॉफ्या काढायला अशी म्हणजे लाज वाटत आहे, पण त्यात बिंदास कोठूनही कॉफ्या काढत. काय सांगशील यार? ती पाय तिकडून बसली, लाल टी शर्ट वाले आहे ना, ती तर बाबा सांगसूच नको. काय रे, काय केलं तिने? अरे काय सांगू यार, तिने तर अख्खा पुस्तकच आणेल. तू हे मुख्याध्यापक सर आले. गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. चला मुलांनो, सांगा बरं, कालचा पेपर कुणाचा चांगला गेला? सर माझा पेपर मस्त गेला. सर माझा पण. का रे शांता, तुझा पेपर कसा गेला? सर नाही जमला, कॉफ्या करायला नाही जमला सर, नाही बरोबर गेला. सर मी फुल कॉफ्या केल्या, एकदम मस्त पेपर, सगळा पेपर भरून लिहिलाय. सर मला तर येत होता, सगळा येत होता, तरी सर मी कॉफ्या केल्या, एकदम फुल कॉफ्या केल्या सर. माझा पण पेपर मस्त गेला सर. मला सांगा, तुम्हाला कॉप्या करायला कोण सांगतं? सर तुम्ही सोडून सगळे सर कॉप्या करायला लावतात सर. सगळे सर कॉप्या घेऊन येतात सर, पण तुम्हीच येत नाही सर. काय हो? काय रे मूर्खांनो, सर कॉप्या करायला लावतात आणि तुम्ही कॉप्या करतात? हा, मला सांगा, जिंदगी पुढे जाऊन कोणाची खराब होते? अरे मूर्खांनो, मला एवढे सांगा, आश्रमशाळेतला एक तरी पोरगा लागतो का नोकरीला पटकन? हा, ज्यांचे आई वडील चांगले शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, त्याचीच पोरं नोकरीला लागतात. आणि तुम्ही साले गरीब घरची पोरं एक पण नोकरीला लागत नाही, याचे मागचं कारण काय? पण सरच तर कॉप्या करायला सांगतात. हा, लावतात कॉप्या करायला, पण सरांचं ऐकायचं नाही. आता तुम्हाला ही 12वीची परीक्षा देऊन पुढा कुणाला जायचं आहे? सरांना जायचं आहे काय तुम्हाला जायचं आहे? पुढा जाऊन तुम्हाला नोकरीला लागायचं आहे, ते सरांना नाही. सर शाळेतच राहणार आहेत, ते वर्ष इकडेच राहतील शाळेतच, पण पुढे जाऊन तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना. अरे ज्या पोरांना फी भरून शिकता येत नाही, त्यांच्यासाठी सरकारने ह्या आश्रमशाळा काढल्या. तुमच्यासारख्या गरीब पोरांसाठी आश्रमशाळा काढल्या, आणि तुम्ही असे कॉप्या करून पुढे जाणार आहेत काय कधी? पण सरच सांगत होते काय, म्हणजे कॉप्या करा, मग तुम्हाला सांगा जास्त टक्के पडतील. अरे नालायकांनो, बधिरांनो, ते टक्क्यासाठी तुम्ही कॉप्या करता, ते टक्के काय पुढे तुम्हाला नोकरीला लावणार आहेत काय? हा, परीक्षा द्यावी लागते, स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. स्पर्धा परीक्षांना टक्के नाही विचारत, डोक्यातलं ज्ञान आहे ते कामा पडतं. मूर्खांनो, चला चांगला अभ्यास करा, उद्यापासून कॉप्या करू नका. मूर्खांनो, सरांचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाने पेपर लिहा. मधी बोलायची काय गरज होती? खालीच नाही एक थोबाडीत, खाली रे थोबाडीत. पण सरांनी माझं डोळं उघडलं. आता तर मी जाम सिरियस झालो असा. उद्यापासून अजिबात कॉप्या करणार नाही. गणितचा पेपर ना फार कठीण जातो, फक्त गणितच्या पेपराला कॉपी करन बस. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं.